आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊया गुरु सद्गुरू यांच्याविषयी. यांचा मान सन्मान करण्याचा, त्यांची स्तुती प्रशंसा करण्याचा, अत्यंत भक्तिभावाने श्रद्धेने त्यांचे पूजन अर्चन वंदन करण्याचा शुभ दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय. या पौर्णिमेस व्यास पौर्णिमा असे देखील म्हणतात. वेद व्यास ऋषींचा जन्म पौर्णिमेचाच, तर वेदातील तत्वज्ञान सोप्या भाषेत ग्रंथातून वर्णन करून ते जगासमोर आणले, जे अगदी सामान्य व्यक्तींनाही त्यांच्या जीवनात मार्गदर्शक ठरतेच. सर्वात मोठा महाभारत ग्रंथ व त्या व्यतिरिक्त देखील अनेक धर्मग्रंथ व स्तोत्रांची रचना त्यांनी केली, ज्यातून संपूर्ण जगतासच भक्तिमय करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांच्या जीवनात केला. त्यांचे हे ऋण तर आपल्याकडून फिटणार नाही, पण अल्पसा प्रयत्न म्हणून त्यांचे पूजन अर्चन वंदन केलेच पाहिजे. मानवी जीवनाविषयी जर विचार केला तर ते दोन क्षेत्रात विभागले जाते: सांसारिक क्षेत्र व आध्यात्मिक क्षेत्र. याबाबत अनेकांना प्रश्न पडतो, मनात शंका निर्माण होतात. जीवनात गुरु केलाच पाहिजे का? नाही केला तर जीवन सार्थक होत नाही का? पण हे सर्व प्रश्न मनात निर्माण होण्याआधीच प्रत्येकाने गुरु सद्गुरू केलेलाच असतो, ते म्हणजे आपले माता पिता. कारण प्रत्येकाला किंवा बालकाला चालायला, बोलायला, वागायला शिकवणारे त्याचे माता पिताच असतात. बालक थोडा मोठा झाल्यानंतर त्यास सांसारिक ज्ञान, व्यावहारिक ज्ञान देखील माता पिताच देतात. तर आध्यात्मिक जीवनाची सुरुवात देखील माता पिताच करतात. सकाळ संध्याकाळ बालकास सकाळची प्रार्थना, संध्याकाळची प्रार्थना, देवासमोर हात जोडून शुभं करोति कल्याणम अशा प्रार्थना त्यांच्याकडून म्हणून घेतात, ज्यामुळे बालकांच्या मनात भगवंताविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. तर सांसारिक चरितार्थाचे साधन व्हावे म्हणून बालकास शाळेत, पाठशाळेत, गुरुकुलात, स्कूलमध्ये काहीही म्हणा, पण पाठवावेच लागते, ज्यामुळे बालकांचे ज्ञान वृद्धिंगत होते. तर शाळेतील एक एक शिक्षक देखील आपल्या जीवनात हजारो विद्यार्थ्यांना घडवतात व त्यांना त्यांच्या जीवनात श्रेष्ठत्वास पोहोचवतात. म्हणूनच सर्व शिक्षक देखील वंदनीय आहेत, आदरणीय आहेत. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे जर विद्यार्थ्यांनी कृती केली तर ते विद्यार्थी शालेय जीवनात आदर्श विद्यार्थी होतातच होतात. बालक असेच मोठे होत असताना त्यांच्या पूर्वपुण्याईमुळे तसेच त्यांच्या माता पित्यांनी केलेल्या संस्कारामुळे ते आध्यात्मिक क्षेत्रातही वळतात. भगवंत खरेच आहे का? आहे तर तो दिसत का नाही? कृपा म्हणजे काय? ती कुणामुळे, कशामुळे प्राप्त होईल? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जिज्ञासा ज्यांच्या मनात निर्माण होते व ते सर्वजण खऱ्या अर्थाने परमार्थाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रयत्न करू लागतात. त्यांच्या जिज्ञासू वृत्तीमुळेच साधू संत गुरु सद्गुरू यांच्या ते भेटी घेतात. त्यांच्या कथा, कीर्तन, प्रवचन, सत्संग, धार्मिक कार्यक्रमात ते जातात. त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांचे ज्ञान वाढते. भगवंताचे दर्शन कसे होईल, त्याची कृपा कशी होईल, त्याचा अनुभव कसा प्राप्त होईल, यासाठी त्या व्यतिरिक्त देखील ते कथा प्रवचनाव्यतिरिक्त देखील धर्मग्रंथ, पुराणे यांचे वाचन करतात, त्यातून जाणून घेतात. आता तर आधुनिक काळात ह्या सर्व गोष्टी गुगल, यूट्यूब, मोबाईल, फेसबुक अशा अनेक माध्यमातून देखील प्राप्त करता येतात, ज्यामुळे वेळ, श्रम, पैसा तिघांचीही बचत होतेच व आध्यात्मिक ज्ञान देखील वाढतेच. हे तर झाले सर्वसामान्यांसाठी. पण जगात असे काही लोक आहेत की ते भगवंताची भक्ती तर करीत नाहीतच, पण आम्हाला आमच्या जीवनात गुरु हवाच कशाला, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण करतात. जिज्ञासू वृत्ती न ठेवता केवळ तर्क वितर्क करीत आपल्याच बुद्धीच्या प्राधान्याने जीवन जगत असतात. पण हे सर्व साधू संत देखील ओळखतात. म्हणूनच श्री गोंदवलेकर महाराजांनी स्वतःच त्यांच्या 1 जुलैच्या प्रवचनात प्रश्न उपस्थित केला आहे, गुरु हवाच कशाला? आणि त्याचे उत्तर देखील त्यांनीच त्यांच्या प्रवचनातून दिलेले आहे. ते म्हणतात, प्रत्येकाला जर का व्यवहारातही गुरु करावाच लागतो, तर मग अत्यंत अवघड तत्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान समजून घेण्यासाठी गुरु नको असे म्हणून कसे चालेल?
आणि त्याचे उदाहरण आपण व्यवहारातही पाहतो. विद्यार्थ्याला सर्वच शिक्षण घरी बसून घेताच येत नाही. त्यासाठी शिक्षकाची आवश्यकता तर असतेच. इतकेच काय, नवीन स्थानावर गेल्यास एखाद्या व्यक्तीचा पत्ता शोधण्यासाठी कुणाला तरी विचारावेच लागते. तेवढ्या वेळेपुरता का होईना तो आपला गुरु झालाच. मग जीवनात जर का क्षणाक्षणाला गुरुची आवश्यकता भासते, तर आध्यात्मिक जीवनात गुरु कशाला हवा असे म्हणून कसे चालेल? गुरु तर करायलाच हवा. गुरूंची सेवा करणे म्हणजे गुरूंना सुख कसे प्राप्त होईल असा विचार करून सर्व गोष्टी करणे, हे तर उत्तमच. पण त्यांनी सांगितले त्याप्रमाणे वागणे किंवा त्यांची आज्ञा मानणे म्हणजेच खरी गुरुसेवा होय. सांसारिक शिक्षक, टीचर, गुरु आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात मार्गदर्शन करून डॉक्टर, वकील, इंजिनियर करून त्यांना आदर्श विद्यार्थी करतात, त्यांचे जीवन सुख समृद्ध करतात. तर साधू, संत, गुरु, सद्गुरू त्यांच्या जीवनात हजारो शिष्यांना परमार्थाच्या मार्गावर अग्रेसर करतात. आध्यात्मिक ज्ञान वृद्धिंगत करतात, ज्यामुळे त्यांची मागील सर्व पापे हळूहळू नष्ट होतात, कमी होतात व भगवंताच्या कृपेचा अनुभव शिष्यांना येऊ लागतो. इतकेच काय, तर भगवंताचे दर्शन स्वप्नात का होईना प्राप्त होते, किंवा अन्य रूपात, किंवा प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन देखील आपल्या शिष्यास, भक्तास करवून देण्यास समर्थ असतात ते सद्गुरूच. व आपल्या शिष्यास, भक्तास श्रेष्ठ भक्त या पदापर्यंत पोहोचवतात ते सद्गुरूच. म्हणूनच सद्गुरू जगात वंदनीय आहेत. हे कसे शक्य होते याचे व्यावहारिक उदाहरण म्हणजे, आरशावर जर धूळ साचलेली असेल तर त्यात आपला चेहरा स्पष्टपणे दिसत नाही. पण धूळ साफ केली तर आपला चेहरा किंवा प्रतिबिंब स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे सद्गुरू आपल्या भक्तांची, शिष्यांची, त्यांच्या मनात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, अहंकार, दर्प, दंभ अशा अनेक विकारांची, वृत्तींची धूळ जमा झालेली असते. ती आध्यात्मिक मार्गदर्शनाने दूर करतात व त्यांचे मन शुद्ध करतात, अंतःकरण शुद्ध करतात, ज्यामुळे तो भक्त, शिष्य त्याच्या जीवनात श्रेष्ठत्वास पोहोचतोच. सद्गुरूंचे श्रेष्ठत्व वर्णन करताना एका दोह्यात म्हटलेले आहे, गुरु गोविंद दोनू खडे काके लागू पाय, बलिहारो गुरुदेव की जिन गोविंद दिया मिलाय. अर्थात भक्तासमोर भगवंत व सद्गुरू दोन्ही उभे आहेत, तर त्याच्या मनात शंका निर्माण होते, प्रश्न निर्माण होतो, आधी कुणाचा नमस्कार करायचा? तर त्याचे उत्तर दुसऱ्या ओळीत दिलेले आहे, गुरूंमुळे मला भगवंताचे दर्शन झाले, म्हणून आधी गुरूंचा, सद्गुरूंचा नमस्कार, मग भगवंताचा नमस्कार करेल असे शिष्य म्हणतो. थोडक्यात काय, तर संसारात मार्गदर्शन तर सामान्य व्यक्तीही करतो, पण परमार्थात मार्गदर्शन करून भगवंताचे दर्शन करून देतात ते फक्त सद्गुरूच. त्यांची श्रेष्ठता ह्या मंत्रात वर्णन केलेले आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अर्थात प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेशच सद्गुरूच आहेत, प्रत्यक्ष परब्रह्म देखील सद्गुरूच आहेत. अशा सर्व गुरु, सद्गुरू, जगद्गुरू, साधू, संत, ऋषीमुनींना सर्वांना माझे शत शत प्रणाम. तसेच माझे गुरु, सद्गुरू श्री दत्ता काका देशपांडे यांना शत शत प्रणाम, ज्यांच्या मुलाने स्वतःच्या जागेवर स्वखर्चाने धुळे गावात श्री गोंदवलेकर महाराजांचे भव्य दिव्य मंदिर बांधलेले आहे, ज्यामुळे सर्व भक्तांना श्रीराम प्रभूंच्या दर्शनाचा व श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त होत आहे. आजच्या व्हिडिओत बस इतकेच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.